Introducing you to the king of the reels, the mastermind himself, Shubham Jadhav. तुमची मंथली इन्कम किती येते ही सांगा. आई वडील खुश आहेत एवढे तरी किती. हेलो नमस्कार. तर कसं काय सफेद कॉलर वाले लोग, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. And this vlog we are doing while riding, काहीतरी करतोय. What the hell are you talking about? आपण कुठे चाललोय हे तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असेलच. सो वी आर गोइंग पुणे मुंबई फॉर अ कॉलेज इव्हेंट. एक कॉलेजचा इव्हेंट आहे, प्लस उद्या एक छोटस शूट पण आहे. असं सगळी गंमत या व्लॉग मध्ये पुढे असणार आहे. तुम्हाला बघायला मिळेलच की आपण पुण्यात किती धमाल करत आहोत. तोंडाने बोलण्याऐवजी नाकाने बोलला, त्याचं कारण तुम्हाला कळलं असेल. पण हा व्लॉग बघण्याआधी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. का करत नाही यार, करा यार. आणि बघू मग पुण्याला गेल्यावर काय होतंय काय नाही, कसला कॉलेज इव्हेंट कसा होतोय काय होतोय, आणि कोणाकोणाला आपण भेटतोय काय माहिती. कोणाला भेटू पुण्यात, लेट्स सी. चला थांबलाय काय. शोध बाहेर जे गरम आहे. पहिला लोणावळ्यात उतरलोय की भाई राजस्थान मध्ये बेकार. काय मी काळा नाही घातलं, मी पांढरं घातलंय तरी पण. हिंदी भूक लागली म्हणून फूड कोर्टला आलोय, आणि फूड कोर्टला येऊन नेहमीप्रमाणे मॅकडीमध्ये जाणार आणि बर्गर चेपणार. लोणावळा फूड कोर्ट इज असा अड्डा जिथे लोक थांबतातच खायला जेव्हा ते पुण्याला लोणावळ्याला जात असतात. Hello. Hi. Hello. This is the last session. So This is supposed to be the best. this will be the best. मग पगार दिला पाहिजे. आज हम बात करेंगे एंटरप्रेन्योर्स के एक नए डोमेन के बारे में, जिन्होंने पीपल्स इकोनॉमी को मास्टर किया और अपने पर्सनालिटी को एक ब्रांड में कन्वर्ट किया. Do you know the most valuable currency in today's digital marketplace? He's not just a content creator, he's a walking trendsetter. The way he delivers punchlines, the way he owns the screen. ये बंदा जो बोलता है वो सिर्फ डायलॉग नहीं, पूरा सीन है. अरे तो फक्त व्हिडिओ नाही बनवत, तो लोकांच्या मनावर राज्य करतो. हा फक्त ट्रेंडचा हिस्सा नाही तर ट्रेंड सुरू करायला आलाय. The driving force of Orange Juice Gang, a walking meme machine. From teaming up with Bhuvan Bam to catching eyes of Ranveer Singh. Introducing you to the king of the reels, the mastermind himself, Shubham Jadhav. सर एकदा फायनली थोडा व्यवस्थित एकदा आवाज झाला पाहिजे की नाही. लेट्स गो. मुंबईकरांचा आवाज दाबायलाच यार आहे थोडंसं. तो असा हातात पकडतात तो पण दिला तरी चालेल. माईक हा तेच माईक
कशाबद्दल बोललं का? अरे आधी मी सांगून आलो होतो. चला हॅलो. मेंटल हेल्थ कसा अफेक्ट पडतो कॉन्टेंट क्रिएशन आणि बाकी रेग्युलर डेली लाईफ स्ट्रगल्स? पैसा बोलला कॉन्टेंट क्रिएशनमुळे कधी मेंटल हेल्थ माझी डिस्टर्ब नाही झाली, कारण मला आयुष्यभर हेच करायचं होतं. बाकी गोष्टींमुळे पर्सनल प्रॉब्लेम्समुळे होते माझी मेंटल हेल्थ, मग ते आता सांभाळतो. तर क्रिएटिव्ह ब्लॉग येत असतो, मी बाबा माझ्या मित्रांना भेटतो, कारण त्यांच्यासारखे हरामखोर लोक कोणीच नाही आहेत. सगळ्या ब्लॉग काढून टाकतात माझा. मी ऑरेंज ज्यूस गँगला भेटतो, सगळ्या मित्रांना भेटतो आणि ते लोक सांगत असतात की भाई हा ठीक आहे, काय नाही, तर आलाय क्रिएटिव्ह ब्लॉग, चल आमच्या व्हिडिओत काम कर, तुला नाही सुचत आहे तर असे बोलतात आणि तोंडावर बोलतात. ते मला खूप आवडतात, कारण मीच ठरवलंय ना मला हे करायचं. माझ्या घरच्यांच्या अगेन्स्ट जाऊन मी जर मला हे करायचं आणि त्यात पण मी टेन्शन घ्यायला चालू केलं आणि टेन्शनमध्ये काम नाही होत मला असं वाटतं. कारण घरी कोणी समजा आजारी असेल काय असेल तर आपले विचार तिथे असतात, तर इथे काम थोडं अडकतं आणि लोक जज करायला चालू होतात. मला खूप वाटतं जोपर्यंत तुमच्या बरोबर ते एक्सपिरियन्स झालं नाहीये इन पर्सन, तोपर्यंत समोरच्याला जजच करू नका. तो कसा आहे, काय हे आहे ते. आणि तुम्हीही जर कोणी जज करत असेल तर विचार करू नका, म्हणजे बिंदास राहा. आता काय करणार आहे, एखाद्या जज करण्याने कसं काय होणार आहे. मला तर खूप वेळा असं वाटतं, मला 2 लाख लोक फॉलो करतात, उगाच तर करत नसतील ना, काहीतरी त्यांना आवडत असेल माझ्याकडे, ठीक आहे. ते म्हणजे मला वाटतं की नका टेन्शन घेऊ, हसत राहा, आयुष्यात काम करत राहा. टेन्शन आलं तर बाबा मी तरी जे करतो ते सांगतो, मी प्रियदर्शनचे कोणतेही मूवीज लावतो, म्हणजे जे कॉमेडी मूवीज आहेत जे मला आवडतात. मग मराठीतले पण अशी बनवाबनवी लावतो मी कधीतरी. अशी बनवाबनवी गाईस आरामात 3 तास असेच निघून जातात. कधी कोणाचा राग आला असेल मी गँग्स ऑफ वसेपूर लावतो, 5 तास बघतो, काही प्रॉब्लेम नाही. जेवढं तिकडे मारामारी झाली माझा राग पूर्ण शांत होऊन जातो. तर एस्केप शोधत राहायचं बस. तुमचे वेगळे एस्केप असतील, माझे हे आहे. तसं क्या बात है गाइस, एकदा प्लीज राउंड ऑफ अप्लॉज फॉर दॅट. ते होतात 5,000 एक रील. मग आपल्याला प्रेशर असतं की अरे 5,000 लोग तो मेरे अकाउंट पे आ गए, इनको क्या देना आप देना पडेगा. मग तो माणूस पुढची 3-4 वर्ष तेच करता, तो 500 तो 50 करतो, मान्य मला, पण तो इन्कम करत नाही त्याला जनरेट. जेपर्यंत तुम्ही असं काही करत नाही की जे फार आहे, मला बिलीफ आहे की मी असं काही करू शकतो जे कोणीच करू शकत नाही. हा माझा पर्सनल थॉट आहे, ही माझी स्कूल ऑफ थॉट आहे, त्यामुळे मी याच्यात करतोय सवय. आणि आम्ही पण बिलीव्ह करतो यार त्याच्यामध्ये. तेच ऐकलं तुम्हाला. सो जर एकदम एक्सफॅक्टर असेल तर ठीक आहे, करायचं स्टार्ट. जर एक्सफॅक्टर असेल तर शोधा आणि पॅरलली करा. मेन म्हणून नाही करायचं, मग सेकंडरी करायचं. पण हे पण आहे की जर मेन म्हणून आपण नाही करणार आहोत, जसं ती बोलली की ती रोज एक व्हिडिओ ते टाकायचे पूर्ण टीम मिळून, खूप अवघड आहे. मला तर अशक्य रोज टाकतो, मी आठवड्यात एक टाकतो. सो एक्स फॅक्टर इज मस्ट. ते नसेल तर नाही यावं, आणि ते असेल तर लगेच स्टार्ट करावं. तुमचं हे क्लिअरच नाहीये की तुम्हाला नक्की काय करायचं. आणि जेव्हा आता आम्ही थिएटर केले म्हणून आम्ही आता ऍक्टिंग फील्डमध्ये आहोत. सगळ्यांचे एक वेगवेगळे जॉब असतात, त्याच्यासाठी तुम्ही नॉलेज गेन करता आणि तुम्ही त्याच्यासाठी एज्युकेशन घेता. सो याही फील्डचं आधी एज्युकेशन घ्या, नॉलेज घ्या आणि मग याच्यामध्ये उतरा. कारण सगळ्या फील्ड सेम असतात. तुम्हाला जेवढं नॉलेज जास्त असेल ते तुम्हाला जास्त इझी असेल. 2013ला माझी जर्नी सुरू झाली असं म्हणावं लागेल. काय झालंय, लोकांना फक्त वाटतं की अच्छा 2021ला कोविड झाला, 19ला रील्स आले, सगळे व्हायरल झाले. कारण आणि तसंच असावं, व्हायरल झाल्यावरच लोक आठवतात. पण मी हे नेहमी यासाठी सांगतो कारण 2013ला मी थिएटर सुरू केलं कॉलेजला असताना मुंबईत. आणि त्यानंतर ती जर्नी अशी होती की TY संपलं की जॉबला लागायचं आहे. कारण मी BSc IT स्टुडंट आहे, म्हणजे सायन्स घेतलेलं म्हणून घरच्यांनी सांगितलेलं की हे फक्त कॉलेज पुरतं कर आणि सोडून दे बस. पण घरच्यांनी सांगितलं आणि आपण ऐकलं असं कधी होत नाही, जेवढं म्हणजे प्रत्येकाचं असं आहे. तर त्यानंतर मी असंच घरी सांगितलं की 1 वर्ष करेन, 1 वर्षात जर काहीच नाही झालं तर मी सोडून देईन हे आणि तुम्ही जे बोलाल ते करेल. कारण माझ्या वडिलांना आवडतं मी IAS IPS बनावं असं काही. म्हणजे मी युनिक अकॅडमी नावाची खूप IAS IPS ची एक क्लासेस चालवतात ते,
त्यांच्याकडे 3 महिने अभ्यासही केलाय आणि 3 महिने बंक केलं आणि थिएटर केलं. घरच्यांना सांगायचो की मी तिकडेच जायचो 3 महिने, कारण माझे मित्र सगळे पुढे जात होते थिएटरमध्ये, ॲक्टिंगमध्ये, तर ते मला जमत नव्हतं त्या 3 महिन्यात. नंतर शेवटी धाडस करून पप्पांना सांगितलं की मला हे करायचंय, पण त्यासाठी आधी काय करतोय मला हे तुम्हाला दाखवायचं आहे. तर माझं एक नाटक सुरू होतं तेव्हा, जावेदा नावाचं हिंदी नाटक होतं. तर ते नाटक तुम्ही सगळे बघायला घरचे, तर तुम्हाला ॲटलिस्ट कळेल की मी काय करतोय. ते नाटक बघितल्यानंतर जो मी 1 वर्ष मागितलेला, आज त्या गोष्टीला ऑलमोस्ट 7-8 वर्ष झाले. कधीच विचारलं नाही घरच्यांनी बाबा दुसरं काय कर, कारण मी बघायला गेलं तर घरात जास्त पैसे बघायला गेलं तर आता 2022-23 पासून यायला लागले. त्याआधी काहीच पैसे येत नव्हते घरात, म्हणजे मी तरी काहीच देत नव्हतो. मी मागतही नव्हतो पण मी देतही नव्हतो. पण एवढे घरचे चांगले आहेत की त्यांच्यामुळे आज हे कॉन्टेंट क्रिएशन, आणि 21ला असंच करायला काही नव्हतं घरी, 19-21 या पार्ट मध्ये, म्हणून मी रील्स टाकायला सुरुवात केली आणि त्या व्हायरल गेल्या आपोआप आणि ते इथे आलं. असंच ते कॉन्टेंट क्रिएशन हे नावही माहीत नव्हतं तेव्हा, असं बोलू शकतो. असंच झालं बस. तुमची मंथली इन्कम किती येते ही सांगा, आणि जर तुम्ही अमाऊंट नसेल सांगू शकत तर एक असं सांगा मंथली तुम्ही किती आयफोन घेऊ शकता, आयफोन 16 प्रो मॅक्स ब्रँड सोडून आणि पकडून पण सांगा, पण नंतर सांगा. ब्रँड सोडून 0 काहीच कमवत नाही. असं युट्यूब, इंस्टा रील्स, युट्यूब ही पैसे होते. हा त्यांनाच इट्स कॉन्फिडेन्शियल गाईज. हा एवढं नाही, थोडं सांगतो, एकटाच सांगतो ना. आणि ब्रँडेड पकडून किती करता मंथली? आई वडील खुश आहेत एवढे, तरी किती? कसं काय विश्वप्रधान? अरे यू वाले जास्त आहे, थोडे कमी करा. यू वाले ते कोपऱ्यातली यू करा, इकडचे सगळे मौज मस्ती रुकली नाही. ठीक आहे, बरं एकदा कसं काय विश्वप्रधान? ठीक आहे, बरं एकदा बरं लास्ट आहे. कसं काय विश्वप्रधान? पुण्यात येऊन यू कॅन्सल करायला कसं काय विश्वप्रधान? Let's go. ठीक आहे guys, thank you so much. Thank you for attending this session. Thank you so much. Thank you so much. Thank you. सोनू का जो है वो थोड़ा लहजा गाने का इस तरह से है, तो उनकी आवाज में गा लेता हूँ कभी. बड़े मजेदार. अच्छा रणवीर का डिफरेंट है, रणवीर वाला यहाँ पे मत कराओ, ठीक है, प्रॉब्लम हो जाएगी. किया रे जो भी तूने कैसे किया रे, जिया को मेरे बांध ऐसे लिया रे, उलझ के बिना सुलझ मैं सकूं, जुबानियाँ तेरी मीठी भी सच लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे,
लागे अपना बना ले पिया अपना बना ले पिया अपना बना ले मुझे अपना बना ले पिया. सो मित्रांनो, झालेला आहे आपला कालचा इव्हेंट आणि त्या इव्हेंट नंतर आपण घरी जाऊन झोपलो, जेवलो, आधी जेवलो मग झोपलो आणि सकाळी सकाळी उठून आपण आलेलो आहे क्रिकेट खेळायला असं तुम्हाला वाटत असेल, पण नाही, आपण आलेलो आहे शूट करायला विथ काय विषय विथ दिस गाय. कसे आहेत सगळे कमेंटमध्ये लिहून सांगा. तुम्हाला वाटलं असेल अर्जुन पांडे हिंदीत बोलतो, नाही, अर्जुन पांडे मराठी. मला मराठी ही येते. आता बघा ॲक्टिंग करतोय पण खूप छान मराठी येते त्याला. धन्यवाद. काय ॲक्टिंग करतोय बाबा. नाही, मला अभिमान वाटते मराठीचा. हो, खरं आहे. मी जन्माला पुणेमध्ये आलो तेव्हापासून मी मराठी बोलतो, शिकलो. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. बाकी यार लोग यार सब्सक्राइब करना इसको जरूर. अपना दोस्त है, अपना भाई है. भाई ने बोला सब्सक्राइब करने का तो करने का. सो शूटिंग विद भाई, उसका BTS देखो बस. एंड एक्शन. बोल. काय बॅट्समॅन आहे हा. कसं यार, कसं तुला सहन करतात आज. तुला काय करतो, ऍक्टिंग करतो भाई. तुला काय करायचंय. आता माझं काय होतं, आता माझं काय नव्हतं. ऍक्टिंग क्लास कुठे शिकला, अर्जुन कपूर शिकला काय. अरे भाई तू ऍक्टिंग कर ना. कॅमेरा नाही मला कुठे गेला बॉल. कॅमेरा ओके. अर्जुन पकड पकड, थ्रो हिट कर. चला अब आया आउट हाथ से नीचे. मग ताई म्हणून पकडायचं, साधी बॅटिंग करायची जमली नाही. याला काही कोलॅबोरे मिळणार नाही. हा ओके ओके ओके. मी DOP वर कोलॅब टाकेल. पकड पकड पकड, हिट कर हिट कर हिट कर हिट कर हिट कर की झाला. आउट 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 आउट. हा माणूस प्रो आहे. या तुम्ही याचे थ्रोज बघितलेले किती प्रो आहे. एका झटक्यात तो स्टंप उडवतो. नाव काय त्याचं, अर्जुन. जवळ आला कॅमेरा मागे गेला. कसे कर, आम्ही हाणतोय, दणक्या हाणतोय. हर बार का नाटक येते. जर तू माईक पाडला तू सांगतो. रेडी. थोडा वेळ भांडण केल्यानंतर मी हात दिन करतो माझा. थोडा वेळ आमचं करू दे. रोलिंग, होल्ड अँड एक्शन. अरे तेरा हर बार काय रे. तेरी तो क्या कर रहे हो. अबे अबे डाइव मार के भी आउट नहीं बोल रहा है तू. रुक जा, अबे रुक जा, झगड़ा मत करो. अंपायर है ना हमारे पास. हाँ अंपायर. आउट है कि नहीं बोल. आउट है कि नहीं. हैं फ्रेम आउट है. तर मित्रांनो, झालेलं आहे आपलं शूट, झालेलं आहे इव्हेंट, सगळं काही एकत्र झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहोत मुंबईला. कारण
घरच्या बेडची आठवण येत आहे आणि घरच्या बेडमध्ये जे सुख आहे ते हॉटेलच्या बेडमध्ये नाही आहे, एवढंच मी सांगेन, बाकी काही नाही. तर बाकी चला मुंबईला. आणि पुढे काय बोलणार आता? चला मुंबईला, चला मुंबईला, चला मुंबईला. तर मित्रांनो, आपण घरी पोहोचलेलो आहोत. मुंबई पुणे मुंबई आपलं झालेलं आहे आणि आता कामाला लागायचं आहे. त्याआधी घरी जाऊन झोपायचं आहे. पण त्याआधी तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग प्लीज नक्की कमेंट्समध्ये सांगा. ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या. म्हणजे आम्ही फिरू, वेगवेगळी कामं करू, शूट करू आणि तुम्ही त्याचं BTS पुत्रियस सनी काय ते बघा, सबस्क्राईब करा बस. चला, टाळं लावलेलं आहे. बाय, सी यू, टाटा, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, कट.